नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलंच पाहिजे, सगळ्यांची काळजी घेतलीच पाहिजे आणि तुमच्या हसण्याची काळजी आम्ही घेत आहोत. म्हणूनच घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, आज आहे आषाढी एकादशी. तेव्हा सगळ्यांना आमच्या थुकरटवाडीच्या मंचातर्फे, झी मराठीच्या परिवारातर्फे आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पंढरीचा पांडुरंग सुद्धा सगळ्यांची वाट बघतोय. खरं तर गेले वर्ष सव्वा वर्ष आपण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत. एकमेकांना भेटणं शक्य नाहीये. पांडुरंगाची ओढ प्रत्येक वारकऱ्याला आहे, प्रत्येक भक्ताला आहे. पण सध्या इथपर्यंत पोहोचणं जरी शक्य नसलं तरी सुद्धा प्रत्येकाच्या हृदयामध्ये मात्र पांडुरंग आहे. आणि पांडुरंगाला हीच आपण प्रार्थना करूयात आजच्या दिवशी की लवकरात लवकर हे सगळं संकट टळू देत आणि लवकरात लवकर आम्हाला तुझी प्रत्यक्ष भेट घेता येऊ देत. सुरुवात करूयात आजच्या हास्यवारीला. लगेचच जाऊयात दिल खुलास विथ विलासच्या स्टुडिओमध्ये, जिथे चाललेली आहे धमाल. बघूयात याचा पुढचा भाग. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास खुलास खुलास. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. लहान मुलं आणि त्यांच्या भावविश्वातले प्रश्न अनेक असतात लोकांना. आता आपण त्या प्रश्नांविषयी गप्पा मारणार आहोत. बघूयात मग आता आपल्याला फोन कोणाचे येणार आहेत आणि फोनवरती लोक काय विचारणार आहेत. क्या बात. फोन आपल्याला आलेला आहे, आपण फोन घेऊया. हॅलो. हॅलो हॅलो. माझा इकडं इकडं तुमचं तेव्हा. हॅलो हॅलो, नमस्कार. मी तुषार बोलाणे बोलतोय. काय काय तुषार बोलाणे बोलतोय. बोलाणे काय काय तुषार बोलाणे. नाही, बोलाने पर्यंत ठीक आहे. हे तुषार बोलायचे किती पैसे मिळाले? अरे देवा, ते आता माझ्या आई बाबाची चूक आहे, त्याला मी तरी काय करू. अच्छा, मला वाटलं ही ह्याची चूक होती, ह्याने दिलं तुम्हाला. नाही नाही. घ्या घ्या, प्रश्न घ्या तुमचा. हा, ते तुमच्याकडे आलेत ना ते साळींदर तोंडे कोणीतरी, बघा ते. हा, तुम्ही माझ्याबद्दल हा ते बाल संगोपनचं काहीतरी सांगणार आहेत ना ते. हा हा हा, तर त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे बुवा, विचारा. की माझा मुलगा आहे, तो फार खोटा बोलतो. हा इतका खोटा बोलतो, त्याच्यामुळे आमचे खूप वांदे होतात. तर त्याच्यासाठी तुम्ही काही सांगू शकाल का? हा, मी सांगेन की कसं आहे, मुलांना असं खोटं बोलायला लावू नका. ओ, त्यांना ओरडू नका. त्यांना जवळ बसवा, त्यांना नीट समजवा की खोटं बोलायचं नाही. खोटं बोलून आपल्याला पाप लागेल असं त्यांना सांगा त्यांच्या भाषेत, तर त्यांना कळेल. तुमच्या मुलाला असं समजवलं का तुम्ही? हो, माझा मुलगाही असंच खोटं बोलायचा. मी त्याला बोललो खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. 10 वेळा त्याच्या डोक्यात ते घातलं, खरं बोलायचं, खरं बोलायचं. मग आता एवढं खरं बोलतो की माझी वाट लागते, सगळं सांगतो बायकोला. अच्छा. थोडक्यात प्रमाणात खरं बोलायला शिकवा आपल्या लहान मुलांना, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. क्या बात आहे, क्या बात आहे. एक असा छपरी दिसणारा माणूस आणि असे छपरी विचार. बघूयात आता पुढचा फोन आपल्याला कुणाचा येणार आहे. ओहो, व्हेरी गुड. हॅलो. हॅलो. हा, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, गेस्ट जे आले आज. विचारा विचार, प्रश्न विचारा. ओके. तर मला विचारायचं आहे की माझा मुलगा आहे, त्याच्या लक्षात राहत नाही परीक्षेचा अभ्यास. हा, प्रश्नही तुमच्या लक्षात नाही, तुम्ही शिष्य वगैरे करून बोलता. हा, बोला बोला, प्रश्न पाठ करा आणि मग बोला बोला. हा, परीक्षेचा अभ्यास त्याच्या लक्षात राहत नाही, तर काय करावं लागेल त्यासाठी? मुलाच्या परीक्षेचा अभ्यास जो असतो तो त्याच्या लक्षात राहत नाही, त्यामुळे त्याला परीक्षेत लिहिता येत नाही, असं त्यांचं म्हणणं. अच्छा अच्छा, सांगतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. माझ्याकडे एक मॅग्नेटिक असं ताईत आहे. ओ, हा बघा, क्या बात. हा ताई. बर. आता समजा त्याचा गणित विषय कच्चा असेल तर तो डाव्या हाताला बांधायचा आणि परीक्षेला जायचं, ओ, सगळी उत्तरं येणार. बर. समजा इंग्रजी कच्चा विषय आहे तर तो उजव्या हाताला बांधायचा आणि परीक्षेला जायचं, सगळी उत्तरं येणार. कसं काय, याच्या टेक्नॉलॉजी काय? नाही, ह्याच्यात म्हणजे जी मॅग्नेटिक वेव्स असतात ना, त्या सगळ्या अशा मेंदूतून त्या तिकडे आकर्षिल्या जातात. अच्छा आणि मग एक तरतरी येते, आपल्या मेंदूला चालना मिळते आणि उत्तर पटापटा येतात. अच्छा, त्याच्यामुळेच. हो. बरं, बरं. आणि समजा इतिहास कठीण विषय वाटत असेल किंवा इतर कुठलाही विषय, तर त्यांनी गळ्यात बांधायचा हात आहे. अच्छा. हो, पटकन उत्तर येणार. आणि एवढं करून सुद्धा काय नाही झालं तर? सोपं आहे. ह्याच्यात एक कप्पा आहे, हा बघा, ह्याच्यात कॉपी ठेवायची, पास होणार. अरे काही येड आहे का तुम्ही? हा, कॉप्या करायला सांगता काय पोरांना? काही काही उपाय सांगता तुम्ही. तुम्ही असेच पास झाला का हो? हा, म्हणजे लाज नाही वाटत तुम्हाला?
मॅग्नेटिक वेव्ह सांगताय लोकांना. दुसरा प्रश्न घ्या काय असेल तर. हा तुमचं काय आहे का प्रश्न? आमचं खाली आलंय, घ्या. हा, आपण तर घ्या आता. फारसं असं काही नाहीये. मग जा. आहे ना. ऐका तरी म्हणजे नमस्कार नमस्कार. जरा फक्त माझा कट मारून देता का जरा? कडनं फक्त कट मारा असा. कट? हा, हे काय बोलताय? काय बोलतो? इकडची कापू नका, फक्त इकडचा कट मारा. हे का मारतील? आता तुम्हीच सांगितलं ना, बाल ते संगोपन करतात बालांचं. बाल संगोपन, लहान बाळ. नाही, लहान बाळांचं काय नाही प्रॉब्लेम काय. मी त्याचे केसच वाढून घेत नाही, डायरेक्ट चमन कोठात करून टाकतो. अच्छा, म्हणजे बाल गंजापन. माझं फक्त कट मारा, असं स्टाईल मारतीत ना बरं. नको ऐका, तुमचं काहीतरी चुकतंय काका. ते नाहीये, तो विषय वेगळा चाललाय. परकटले. मला ते येत नाही. मुलांविषयी म्हणलं फुकटात केस कापून होतील ते. नाही नाही. बसा. मुलांविषयी काय प्रश्न असेल तर सांगा. मुलगी काय असेल सांगा. हा ना, तसा मुलाविषयी आहे एक प्रश्न माझा. काय होतं माहितीये का सर, माझा मुलगा मला लई ताप देतो. काय म्हणजे? सारखं टुरू 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 मागे लागलेलं असतंय. मला फिराय घेऊन चला, मला फिराय घेऊन चला, मला फिराय घेऊन चला. कुठे ते सारखं बारक्या पोराला फिरवत बसायचं. मला अजिबात आवडत नाही पोरासने असं बाहेर फिरवायचं आहे. नाही असं करू नका तुम्ही. त्याला फिरायला न्या, त्याला दुखवू नका, त्याच्या मनाप्रमाणे वागा. जरा त्याला न्या बाहेर फिरायला. कुठे तुम्ही 1-2 वेळा नेलं ना का तो तिसऱ्या वेळी तुम्हाला म्हणणारच नाही फिरायला नाही म्हणून. होय का? एवढं सोपं आहे. म्हणजे एकदा फिराय घेऊन आलं की हा. काही टेन्शन नाही. अहो तुम्ही करून तर बघा. लगेच करतो. लगेच फोनवर लगेच. क्या बात. तोपर्यंत आपण तुमचं चालू दे तोपर्यंत. TRP खाली यायला लागणार. जा. नाही, मी आहे इथंच, फोन लावतो. हा, आता बघूयात काही प्रश्न आहेत का कुणाला. अरे वा थांबा. हॅलो, बोला. हा, मी सतीश पावडे बोलतोय. हे मगाचे तुम्हीच होतं का? आवाज तुमचा सारखाच वाटतं. नाही, ते बोलला नाही होते, मी वेगळा आहे. वेगळी तर आवाज तरी वेगळा नाही, भाषा तरी वेगळी करा. तेच बोलता तुम्ही. नाही, ते म्हणजे शेजारीत राहतो आम्ही बुवा. अच्छा, बोला. हा, मी सतीश पावडे बोलतोय. मला सरांना प्रश्न विचारायचा आहे. विचारा. 2 दिवस झाले माझा पोरगा चालायला लागलाय, काय करावं कडे? काय 2 दिवस झाले माझा पोरगा चालायला लागलाय, म्हटलं काय करावं? अहो मग बघा, खूप लांब गेला असेल तो. 2 दिवस झाले चालतोय पोरगा, म्हणजे किती लांब गेला असेल? अरे डिडोर, डिडो. अरे जाडी पातणी कांदा. हे काय बोलतायत? अरे चालायला लागला म्हणजे आता तो दुडू धावायला लागलाय. 2 वर्षाचा झाला तो. असं चालतोय. आता असं आत्तासा चालतोय तो. चालायला लागलाय तो. हा, मग प्रॉब्लेम काय? अहो, तो कोणाची चप्पल घालून पडून जातो ना. पडतो. अहो मग उचला त्याला. अरे डिडोर, पडतो म्हणजे तसा पडत नाही, मग? भाडाचा पडतो. धावतो. पडत सुटतो. हा, तो पडत सुटतो असा. हा, मग त्याच्या सोबत राहा, त्याला जास्त पळू देऊ नका. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय करायला पाहिजे डॉक्टरने असं वाटतं? तर माझं काय म्हणणं आहे, तो चालला नाही पाहिजे असं काहीतरी करा ना. अच्छा, तू चालला नाही पाहिजे. हा, एक काम करा, त्याचं नाव VIP गाढव ठेवा. अजिबात चालणार नाही. काय आहे? सिनेमा आहे, सिनेमा. कोणाचा म्हणजे? तुम्ही केला तुम्ही. अरे काय विलासराव, तुम्ही कधीतरी चांगला पाहुणा बोलवाना राव. काय बोलवता तुम्ही दरवेळेला? हो सतीशराव, हा. सतीशराव, हे बघा, तुम्ही 2 आता फोन केले, पण त्याचा काय उपयोग होत नाही. नुसत्या आवाजाचं पेमेंट मिळत नाही. तू कोण रे मध्ये बोलणारा? मी कोण आहे म्हणजे छोटू लाने बोलतोय मी. हा, बोंगाताण्या. अरे काय तुझ्या चांगल्या तरी सांगायला लावलं मी. मी मुसकाट फोडीन मग दादा. याला, त्याच्यामुळे सांगितलं तुझ्यासाठी करायला. एक मिनिट, तुम्ही आमच्याशी भांडतो तोपर्यंत ठीक आहे. आम्हाला येणाऱ्या फोनवरच्या माणसाशी तुम्ही आता भांडायला लागले. म्हणजे काय प्रश्न त्याच्या चांगल्यासाठी सांगायला मी. सत्या तुला कळाला का सत्या? तू मला सध्या फोन तू फोन अरे बोंगाताण्या, तू हॅलो, कट करा फोन तुमचा. तुझ्यामुळे झालं सगळं.
ए, कसली भंगार माणसं बोलतो तिकडे अहो काय बोलताय ते? अहो बघा की असं काही बघा की तसेच आहेत ते तसेच आहेत तसेच आहेत म्हणजे तुम्ही चांगला माणूस आहे तुम्ही, तुम्हाला राग आवरत नाही असं मला सांगायचं होतं. जरा थांबा ना. आणि तुम्ही बाहेरच्या माणसांची नका आता भांडवा. त्याच्या चांगल्या अहो सर त्याच्या चांगल्यासाठी सांगत होतो ना मी. हो सर नका तुम्ही सांगू दुसऱ्यांना. राहू द्या. असू दे बघतो मी काहीतरी. अरे हे काय झालं यांना? काय केलं 2 लाख रुपये द्या पहिल्यांदा. काय? 2 लाख रुपये द्या मला. अहो कसले 2 लाख? तुम्ही काय सांगितलं पोराला एकदा बाहेर फिरायला घेऊन जा म्हणून. हो. आता त्या पोरानं आमच्या घरातल्या सगळ्या माणसाची बाहेर काढलंय आणि घरामध्ये कुंडून घेतलंय. अरे बापरे कुठं न्यायचं म्हणतोय तू? आता दुबईला चल म्हणतोय. एवढा पैसा कुठे आणणार आहे तुम्ही? 2 लाख रुपये द्या मला. दोन अजिबात पैसे सोडू नको. 2 लाख रुपये घ्यायचं. काय जोडत तुम्ही हाय खंबीर माझ्या मागं बस. घ्या 2 लाख रुपये काढा. थांबा ना तुम्ही, आमचं चाललंय ना. पहिलं 2 लाख रुपये द्या. कशाला भांडण ऐका लावताय? तुम्ही पहिलं 2 लाख रुपये द्या. आता पोरग दुबईला जायचं हा म्हणतोय. बाबा, पण काय वय काय त्याचं? 18 वर्षाचा आहे. अरे देवा, मला वाटतं छोटा आहे म्हणून सांगितलं. हे तर अंगाशी आलं माझ्या. तुम्ही 2 लाख रुपये द्या पहिलं. वय विचारत जा ना आधी. तेच चुकलं माझं. हो कशाला तोंडवर करून बोलायचं मग? बसा 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 तुम्ही. शांत व्हा. होईल ते दारू उघडेल तो. बसा तो. तुम्ही माझं पेमेंट द्या बरं का. घरी जायला पैसा नाही माझ्याकडं. हो देणार हा. दिलकुला बसा, बसा. होय तू. बघूयात फोन कोणाचा आलाय. हॅलो. हॅलो. हा बा. हॅलो बोला. हाय. हाय. अहो माझं बेबी ना माझ्याशी बोलतच नाहीये. पण मी बोलतोय ना. मी बोलतोय ना. बोला बोला ना. माझं बेबी ना माझ्याशी बोलत नाहीये, नीट खात नाहीये, बाहेर फिरायला नेलं तर नुसतंच पळतय. तुम्ही असं करा, त्याला जवळ घ्या, त्याच्याशी प्रेमानं बोला. नाही ना मग ते बोचकारत मला. अरे काय होतं? बोचकारत. हा हा नख वाढले असतील, कापून टाका, काही प्रॉब्लेम नाही. नाही ना त्याची नखं नाही कापतायत. का? नाही त्याची नखं ना खूप छोटीच आहेत तरी तो बोचकारतो. अच्छा नाही प्रॉब्लेम सांगा तुम्ही. काय प्रॉब्लेम काय तुमचा? ऍक्च्युली माझं बेबी ना काही खातच नाहीये. अहो मग त्याला त्याच्या आवडीचं खायला द्या. काय आवडतं त्याला? त्याला ना सगळ्यात जास्त झुरळ आवडतं, उंदीर आवडतात, पाली आवडतात. कोण हाय? कोण हा बेबी? माझं बेबी नावाचं कुत्र आहे. अहो काय कुठले कुठले फोन येत तो? आता तुमचा चेहरा बघून असेच फोन येणार. काय करणार आपण? वा मला तर मजा आली मंडळी. तुम्हाला अर्थातच मजा आलेली असणार. आपण भेटूयात अशीच धमाल करण्यासाठी उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. मंडळी जावई म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनिक खेळण्यासारखा असतो. कधी बिघडेल काय माहिती, कधी त्याचं काय होईल काय माहिती. त्यामुळे जावयाला सांभाळणं तसं कठीणच असतं, त्याला खुश ठेवणं तसं कठीणच असतं. असाच एक जावई चिडलाय लग्नाच्या 8व्या दिवशीच, आणि लगेचच आपल्या बायकोला तो तिच्या माहेरी सोडायला आलाय. बघूयात नक्की कारण काय घडलंय आणि आता पुढे काय घडणार. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत सागर कारंडे, स्नेहल शिदम, गायत्री दातार आणि भारत गणेशपुरे. वार उडते ग हसती ग. पाहिलं तेव्हा पहिल्यांदा तुझा दिवाना झालो प्रेमाच्या बंद कर. ऍक्शन हुकून राहिलेत ना. मी खरंच हिरोनीवानी दिसती? अरे सेम टू सेम भूताच्या पिक्चरची हिरोईन. काय बोलताय? मस्करी केली आहे. मस्करी करू नका, कामाला लागा. का? ते जावई पाहुणे येणार आहेत पोरीला घेऊन. ते पाहुणं आता येणार आहे? हा अरे मला 8च दिवस झाले ना लग्नाला, लगेच येणार आहे? तेच पिंकीला घेऊन येत आहेत ते. कमाल आहे मला. अरे 8 दिवसात कानातले उपटलेले केस वापस येत नाही.
जावई पुरीला घेऊन आलाय. अहो, काय बोलताय तुम्ही हा? हो ते पाहुणं लय तनतन करत होतो फोनवर. तुम्ही त्याला थंड करा नाही तर आपल्या अंगाशी येणार आहे. आईव ए आईव हो अहो, आली ती. माहेरी करमत नाही. समजलं का? ए बाय बाय समजलं. जावाई पोरगी म्हणते माहेरी करमत नाही. निघा बरं पटकन. वय वय आता निघतो लगेच. निघा काय निघा. हा मला बोलायचंय तुमच्याशी, कळलं का? 1 मिनिट, हे तुमचं असं का झालंय? रेडिओ मारलाय. मग असं का नाही होत? म्हणजे असं की चणचण एक मिनिट थांब. साफ करून घेतो थोडस. झालं 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 झालं. हा. निघा. हा, चल 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 चल. पण सारखं काय निघा निघा सारखं निघा काय? तुमच्या पोरीला इथं सोडायला आलोय मी. हा जावाई आता ती पोरगी स्वतःच्या तोंडानं म्हणती काय? मला का माहेरी करमत नाही कस काय ठेवून. अरे वा करमत नाही काय करमत नाही. मग 10 वेळा आईशी कशाला बोलते फोनवर? हा माझ्याशी मग नाही त्या तुम्हाला फोन करते आणि बोलत बसते तुमच्या बरोबर. मला नाही फोन करत ती. नाही 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 मला सांग, कुणाशी बोलत असते? ही म्हणती नाही बोलत. कोणाशी बोलत असते की तू? अहो मी मैत्रिणीशी बोलत असते माझ्या. मग कसं मला सांगतीस आईशी बोलते आईशी बोलते आईशी बोलते म्हणून? अहो नाही, माझ्या मैत्रिणीचं नाव आयुष आहे. तिला सगळ्यांना लाडानी आईशी आईशी असं म्हणतात. हा. म्हणून मी तुम्हाला सांगते की मी आईशीशी बोलते तर तुम्हाला वाटते मी आईशी बोलते. आता हे करू नको असं जाणून तो ते आलं आणि ते आलं. असं म्हणजे काय? हा? आता हे तू आणि तुझी आई तुम्हाला जेवढ्या गप्पा मारायच्या आहेत ना तेवढ्या मारा. मी चाललोय. मला थांबायचंच नाही. मला एवढं सांगा जावाई, काय? हे असं गाढवानं बुडावर लात मारल्यावानी का म्हणून वागून राहिले गाढव काय बोलला तुम्ही आता? गाढवानी बुडावर तुम्ही बोलूच नका. तुम्ही तर एक शब्द काढू नका, कळलं का? लय डोकं सणाकलंय माझं, आधीच सांगतो तुम्हाला. जावाई समजून काय घ्या. जावई? समजून घ्या. अहो नाही बोललं तर पैसे देत नाहीत ते लोक. नुसतं बसून पैसे कमवलं मी काय तुषार देवल आहे का? समजून घ्या ना तुम्ही. माझं काय म्हणणं आहे, आमच्या गरीबाकडून काय चूक झाली ती. वा शाना माझं बाळ. गरीब म्हणतोय स्वतःला गरीब. तुम्ही चिडू नका जावा. चिडू नका. मला सांगतो, तुम्ही चिडले का नाही तर पावसात भिजलेल्या मुंगसावानी दिसता राव. मामी लई चांगलं चाललंय. हा जावयाचा मानपान लई चांगला चाललाय. मी आता 1 मिनिट पण थांबणार नाही. तर नाही थांबायचंय मला. नाही बस बस तुम्ही. हा. अहो, त्याला एक अक्कल नाही, तुम्हाला पण कळत नाही का? मला अक्कल नाही नाही म्हणताय. नाही, त्यांना अक्कल नाही. कुठं त्यांना कसं अक्कल बोलायची? सांभाळा. तुम्ही बसा. तू चहा टाक ना. चहा टाक ना. चहा टाक. जावाई. आपण कापी पितोय. अच्छा ते काफी पितात. काफी पिऊन झाल्यावर चहा दे. म्हणजे आता तुम्ही काफी पिताय ना, मग काफी पिऊन झाल्यावर चहा प्या. कापी पितोय म्हणजे आता पित नाही. कसं माणूस आहे रे मामा, तुम्हाला कळत आहे का नाही? अहो ती बोलायची पद्धत असती. मी कॉफी पितो, कॉफी ती पण दिवसाला 4-4 वेळा फिल्टरची. मला सांगताय सांगते लग्नात भातावर गुलाबजामचा पाक घालून खात होते बघा बघा. आणि तो आम्हाला काफीचं कौतुक सांगते राव. मामा हे लय अपमान होतोय बरं का माझा. हा? हे सांगा ए पिंगे तुझ्या बापाला सांग, नाही तर माझं डोकं लय भनाकलंय आता. असं- बरं, असं अहो, काय अण्णा, असू तुम्ही दे. गप्पा बसा ना. त्यांना एक कळत नाही काय बोलायचं ते. तुम्ही तरी गप्पा बसा ना. मला कळत नाही नाही, बोलायचं. त्यांना हा? कळत हा, नाही मला काय सांग बोलायचं. तुम्ही शांत बसा ना. शांत बसा. काय चहा सांगते दिवय. तुम्ही तुम्ही एकदा ठरवून घ्या ना कसं बघा. हे बघ ते मी काय पण करीन. तुम्हाला काय नाही तुमच्यामुळे स्किट पसून राहिलं म्हणून.
नीट 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 बसून घ्या. नाही कसं आहे जावय, मी ना तुमचं तारीख सगळ्यांना करत असतो. आमचा जावय एक नंबर आहे राव. म्हणजे एकदम डाऊन टू अर्थ आहे माझ्यासारखा. लय डाऊन टू अर्थ ना. लग्नामध्ये सगळे शोधत होते पोरीचा बाप कुठाय, पोरीचा बाप कुठाय, पोरीचा बाप कुठाय. आणि पोरीचा बाप कुठं तर मांडवा माग पाचची मारून डाऊन टू अर्थ. लय भारी हे असं असतं. काय घ्या अरे चाय या. अहो गरीबाचं घर आहे आमचं, चहाच असणार ना, घ्या. नाही चहा पित नसतो आपण. चहा प्यालो ना की घशातून ढेकरा येतात. मग कॉफी पिल्यावर का नागमणी येतो का घशातून तुमच्या? नाही, तुम्ही बसा. तुम्ही शांत बसा. तुम्ही चहा घ्या. जावय तुम्ही घ्या बरं, एकदा मेजरमेंट घेऊन घ्या. आणि मग फुकलंय फुकू नको त्याच्यात. अरे दूध नाही यात. काय नाही दूध नाही, मला दूध लागतंय. अरे काफी मध्ये पण 4 वेळा दूध टाकून पितो मी, माहितीये का? उगाय का? भावने एवढे 4 वेळा दूध टाकून पिता तुम्ही, मग? पण तरी तुमचा चेहरा असा सुकलेल्या खारकावाने का म्हणून झाला असेल? म्हणजे एक अंदाज. लय झाला. नाही लय झाला अपमान माझा. नाही आता एक क्षण पण थांबणार नाही. जावई थांबा, जावई. नाही, अहो, नाही. ऐका, चाललो ना. जावई, ओ, असं जावई. असतं वय अहो, आल्या का जावयाला असं करते तो वय. घरात आलेल्या माणसाला असं जावई. चालतंय वय. जावई. हा? ए, बघितलं का कसं करते? चालले ते. चालले म्हणजे तुझ्यामुळे चाललं. तुला काय अक्कल आहे का? हा, हे नुसतं चहा देत असतात का? अरे चहा बरोबर कोकोनटचे बिस्किट दिले असते, थांबले नसते का ते? अगं बाई. माझ्या मम्मीचं लक्षातच नाही आलं मग? बिस्किटचं. नाही तर दिलेच असते मी मगाशी. आता काय झालं जावाई? पाऊस पडतो. काय सांग? अर नाही पाऊस बिऊस कुठं हो? नुसतं भुरभुर आहे भुरभुर. निघा पटकन. पाऊस आहे. काय बोलताय तुम्ही? बिस्किटाच्या आशेनं का होईना पाहुणा परत आलाय ना. बिस्किट काय सांगत बसलाय? आमच्या घरी का बिस्किट मिळणार होय आम्हाला? बिस्किट नको आम्हाला. तुम्हाला काय वाटलं आम्हाला मिळवणार बिस्किट? अरे घरी आमच्या या बघा ब्रेडला बटर लावून खातोय आम्ही. काय ग जावे घरी ब्रेडला बटर लावून खातात? कसलं काय, देवासमोर पण डाळडाचे दिवे लावतात, ब्रेडला बटर लावणार. काय म्हणली ही? काय नाही काय 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 बोलली? नाही ही म्हणली काय ती. बोलली मला अहो, सांगा. काय नाही म्हणली ती. चहा घ्या म्हणून. चहा घ्या. तुम्ही बसा बसा ती. बस बसा. आण जरा दमानं घ्या. आम्हाला सांगते ती चहा नाही बिस्किट नाही. जावाई चोकोलेट हो जावाई, बिस्किट काय? गडबडीत नुसतं टर्फल उचलले तुम्ही. शेंगा तिकडेच आहे का? ए अगं दे ना बिस्कुट. आम्हाला काही शेंगा मिळत नाही तोय असं बोलतोय. जसं काय मी टरफळ उचलून आणली तर शेंगा खायच्या होत्या. अरे शेंगाची झाड आहेत आमच्याकडे, तुम्ही काय सांगताय? जाऊ शेंगाची झाड आहे? नाही तर काय एवढी मोठी अशी हातले अशी काढून खातो. भुईमुगाच्या शेंगा? मग नाही तर काय इथं शेंगा इथं शेंगा इथं शेंगा इथं शेंगा सगळीकडे शेंगा असते आमच्याकडे. अरे मायला शेवग्याची शेंगा आणि भुईमुगाची शेंगाचा फरक समजत नाही जावायला. सगळं संपा. संपा सगळी संप. आय शाबास. काय हे काय कोकोनटची बिस्किट आहे तो? नाही. असं असतोय? नाही कसं आहे, आम्ही ते खोबऱ्याच्या डब्यात ठेवले होते. एका डब्यात आम्ही खोबरे ठेवतो, तेच ते बिस्किट. वास घ्या ना तुम्ही, प्युअर कोकोनट आहे ना. पाय ना. अरे नुसताच बुगाई यो. आता काय सकाळी काय पूर्ण बिस्किट पडणार आहे का? म्हणजे नाही म्हणजे प्रत्येकाच्या हातात काय कधी गोल बिस्किट पडते, कधी चौकोनी बिस्किट पडते. नशिबानं राहतं ते सगळं. आपण काय करणार आहे? बरोबर. घ्या ना. नाही काय नको मला. चहा आणू का अजून? नको 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 मला तुमचा चहा. हे चहा बोलून गोड गोड बोलताय, मला काय कळलं नाही. हिला ठेवणारच आहे. हो जावे. अहो एवढं चिडायला काय झालंय? काय झालं? काय झालं मला सांगा. लग्नामध्ये उठून घ्या ना, उठून घ्या. मला सांगा लग्नामध्ये रुखवतात काय काय दिलं हो तुम्ही?
मिक्सर एका कंपनीचा आणि मिक्सरची भांडी एका कंपनीची. या कंपनीची भांडी ह्या कंपनीला लागच ना. काय करायचं ते का जाळायचं आहे ते आता. आता कसं चोर बाजारात भेटलं ते आणलं. काय अहो नाही चोर बाजारातून आहे? म्हणजे बाजारात भेटलं ते आणलंय. आता गरीबाचं मिक्सर, गरीबाच्या मिक्सरचे भांडे श्रीमंताच्या मिक्सरला कसं लागणार लक्षात ठेवा. आहे की नाही. तुमचे एवढे शेंगाचे झाडं म्हटल्यावर आमचे कसे असणार आहे? विचार करा. है ना. बरं ते जाऊ दे. मला सांगा तुम्ही इडलीचा कुकर दिला का नाही? नुसतंच इडलीचा कुकर दिलाय. इडलीचं पात्र कुठं आहे? आता आम्हाला वाटलं तुम्ही इतके पात्र करता, आता इडली पात्र पण करायला करताय मला. बघितलं इडली पात्र मी लय अरे एक चांगली गोष्ट दिली का आता तुम्ही नाही, मला नाही. सांगताय अहो जाय बापू असं काय करता तुम्ही. आता तुम्ही आम्हाला 2 बर्नरची शेगडी मागितली होती, आम्ही तुम्हाला 4 बर्नरची दिली का नाही? दिली का नाही? आपण उपयोग काय त्याचा? ह्या टवळीला जेवण बनवता येतं का? खिरीमध्ये कडीपत्ता टाकते हे असलं बुजगाव नाही. शेतात उभं गेलं तरी पाखरू हालायचं नाही काय? अहो अजून एक सांगतो तुम्हाला. त्या दिवशी मी म्हणलं पुलाव बनव, तर पुलावात हिनं टूथपेस्ट टाकली आहे. घरात ना लवंग नव्हती आपल्या, म्हणून मी टूथपेस्ट मध्ये लवंग आहे असं वाचल्यावरती ते घातलं त्याच्यात. आता आपण पंक्तीमध्ये साऱ्या पाहुण्यांच्या तोंडाला फेस आला ना. मला सांगती असलं बुजगावनं घरात ठेवलंय तुम्ही. काय अक्कल आहे का? एक चांगली गोष्ट दिली आहे का तुम्ही मला सांगा? सांगतायसा मला. चालूच राहतं संसार म्हणलं की थोडं इकडे तिकडे. हा, मग संसार ना आमच्या दोघांचा संसार आहे ना. माझ्या आईला का मध्ये घालायचं हिनं मला सांगा? त्या दिवशी हिनं माझ्या आईच्या नाकावर बुकी हाणली. मी काही बुकी बिकी हाणली नाहीये तुमच्या आईच्या नाकावर. तू बुकी हाणली. बुकी नाही हाणली तू मी. बुकी हाणली. अहो नाही. पुढं सांगा. मी काही बुकी बिकी मारली नाही. तुमची आई खोटं बोलतीये. माझी आई खोटं बोलती होय? हो. माझी आई खोटं बोलती? अहो अगं एवढ्या मोठं नाक झालं होतं तिचं मिकी माऊस सारखं माहितीये का? डोक्यावर काय हाणलं असतं तर 2 कान पण आले असते. कार्टून फिल्म सुरू झाली असते. हे बघा हे असे पात्र करता म्हणून आम्ही तुम्हाला इडली पात्र दिलं. मग काय तर मग इडली पात्र मागता वरतून. हा ती ऐकून घ्या पोरगी काय म्हणते. तुमच्या आईच्या नाकावर ती झोपलेली असताना ना एवढा मोठा ढेकून बसला होता. आणि तो ढेकून तिला चावला असता म्हणजे म्हणून मी तुमचा बूट घेतला आणि असं जोरात मारला. पण मी बुकी नाही मारली. मी हात पण नाही लावला. रडायचं काय त्यात? अरे नाक फुटल्यावर काचाचा आवाज कुठून येतो मला कळना झालाय. त्याची पण मजबुरी आहे बिचारी. तुम्ही लक्षात घ्या काय याला म्हणतात संस्कार. हे संस्कार गरीब असेल आम्ही पण आमच्या पूर्वीवर संस्कार केले. एक वेळ आमची पोरगी तुमच्या आईला चपलेनं पकडून काढलं पण हात नाही लावणार. हात नाही लावणार बापू. लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो ही सगळी चूक त्या ढेकणाची राव. काय जाऊ नाही चालले काय? नाही मला फक्त एवढं विचारायचं आहे की सगळी चूक म्हणते ढेकणाची आहे. आता मला सांगा ढेकून आला कुठून? चीनहून आला असं. चीनहून तुम्हाला सांगतो जावई आजकाल काय इरण काय नाही काहीच सांगता येत नाही. ढेकून नक्की चीनहून आला. काय बोलते तर मामा? कशाला ताळमेळ नाही. तुम्ही काय अक्कल विकल आहे का? काय चीन वरून सांगताय तुम्ही? ढेकून तुमच्या गादीतून आलाय. कुठून? गादीतून? गादी असते की नाही? गादी असते ना आधी. पलंग दिला ना तुम्ही मोठा, त्याच्यावर गादी ठेवायला दिली का नाही? त्यातून आलाय ढेकून. अशी कशी गादी देतो तुम्ही? गादी काय आता काय सोनोग्राफी करून द्यायची का गादीची? आणि ढेकून गादीतून येणार ना का गादीतून मोती येणार? ती एवढं आमच्या मोत्यासारखी पोरगी दिली तिचं बघा ना. ही मोत्यासाठी मोत्यासारखी ही मोती आणि गारगोटी यात फरक असतोय. ही नुसतीच बिनकामाची गारगोटी आहे. असं कसं? गारगोटी पण आग लावायच्या कामाला येते ना. मामी तुम्ही आधी दिसायला हिच्यासारखंच होता काय? मग आग लावून असं झालं. हो पाहुणं काय बोलताय उगा? नाही तर काय बोलायचं तुम्हाला? हे बघा मी हिला घेऊन जाणार नाही. हो तुम्हाला मला वापस लिहिलो.
होय, वापस काय चहा पत्ती आहे का ते वापस घ्या. अरे लग्नाची बायको आहे ना तुमच्या. अहो चहा पत्ती काय मला चहा तसा पण आवडत नाही पण हिला तुम्ही घेऊन जा. मला आधी सांगतो मला ही अजिबात नकोय तसा पण मला चहा लागत नाही कॉफी पितोय मी. अच्छा काफी लागते. हा. म्हणजे तुमचं बाहेर काहीतरी लफड आहे म्हणून माझ्या पोराला आणून सोडली इकडे. हो मामा माझं काय लपडं बिपडं काय नाही कळलं का. हिला इथं सोडायचंय म्हणजे सोडायचंय मला काय माहित नाही मी चाललोय आपला हो, चला. जावई, थांबा, नाही हो, नाही जावई, लई झालं हो, जावई, ते ऐकून थांबा घ्यायचं ना. तुमचं मला कळलं झालंय आलं अरे तर चालले ते. अहो, असं असतं वय हो कुठं जावई ऐका तरी. हो जावई. हा. हो. चाललेच ते आता. आता भज्याचं पीठ गेलं ना वायाला. चांगले मस्त त्यांच्यासाठी कांदा भजी करणार होती. मला वाटलं चांगलं जावई घरी येतोय 2 कांदा भजी खाल्ले असते. ठीक आहे आता आपणच खाऊन घेऊ त्याला काय आहे. काय झालं साधारण जावई. पाऊस आला काय सांग. छत्री देऊ का तुम्हाला निघता का पटकन. छत्री नाही वापरतो रेनकोट वापरतो. मग घोंगड आहे माझ्याकडे घ्या ना निघत काय बोलताय ग बसा ना तुम्ही. भज्याच्या आशेनं का होईना पाहुणा परत आलाय ना. हो मामी भज्यासाठी नाही आलोय मी. काय भजी भजी काय आम्हाला काय भजी खायला मिळत ना होय. हा रोज घरात बर्गर खातोय आपण. काय स्पेलिंग बर्गरचा. PAAV. पाव झाले ते. मग बर्गरात काय असतं पावच असतो की स्पेलिंग काय पण असो खायचं असतं का नाही त्याने. भजी घे ना तू काय. मी भजी घे ना एवढं पाव भजी करते. आम्हाला मिळत ना होय. हे ग गोरी खायला येतोय का घ्या घ्या नुसतं? हा, का? भजी हा हा देते ती भजी आम्हाला. हे काय 4च भजी. अहो गरीबाकडची भजी आहे जावई. एवढंच पीठ होतं घरामध्ये. आता गरीबाच्या घरात काही डबे भरून असणार आहे का. मग सगळ्यांनी एक एक घ्यायचं त्याला काय एवढं. घ्या पटपट चल. मी आरामात खातो. अरे यार कांदा भजी आहे ना यो. कांदा कुठं आहे यात. अरे जावाई मायला भजा चुकला आपला. कांद्याचा मला आला नेमका. असं नाही, असं नाही. तुम्ही आमच्या जावई आहे असं नाही असं नाही. मी तुम्हाला ह्याच्यातला कांदा काढून देणार आहे. अरे काय अकल आहे का माणसाला उष्ट देतो ह्यो जावायला. नाही, नाही, तुम्ही असं असतं शांत कुठं? बसा, तुम्ही हा? बसा. बसू? ना- ना- तिकडे टाकून दे. समजत नाही का? अशा वाट्या ठेवतात ह्या अशा गोष्टी वाट्याला येतात ना मग त्यांच्या. नाराज होऊ नका. काय नाराज होऊ नका काय नाराज होऊ नका. नाराज होण्यासारखंच करताय तुम्ही. मग काय करायचं मला सांगा. लग्नात तुम्ही मला काय दिलं होतं. पोरगी दिली होती. वर्गी तर दिलीच होती हा. बुजगावण्याचा अहो, राहू दे, राहू दे. सफारी दिली होती का नाही सफारी. हा मग सफर दिलती की उगाय का उगाय का. एका धुलाईत हा एकदाच धुतली हा. हा. त्याचं काय झालंय बघा. अरे हीच तर आयडिया जावं आमची. ह्यात कसली आयडिया. कसं आहे का पहिले तुम्ही घालायचा मग हे सफर तुमचं पोरग घालणार मग त्याचं पोरग घालणार असं पिढ्याचं गिफ्ट दिलं की राव तुम्हाला. काय बोलताय. काय मामा हं? कसली उदाहरणं देताय मामा. काय कळतंय का नाही तुम्हाला. हे म्हणजे असं झालं आमटी काटली तर ती डाएट वर होती. अरे कशाची कशाला उत्तर देताय काय कळतं का नाही तुम्हाला. हा उगाच फसवताय होय मला. अहो नाही जावं. काय नाही. अहो संसार म्हणल्यावर भांड्याला भांड लागणारच ना. हो का भांड्याला भांड लागत आहे ना. मग तुमचं एक भांड आणि तिचं एक भांड. तुम्ही भांड खेळत बसा मी चाललो. अहो, अरे ओ, नाही जावई, राहायचं ओ, इथं. जावई, असं ऐका, ओ, असतं. जावई, आता थांबा भजी ना. पण दिलं नाही ओ, मला. ओ, थांबा. राहायला चहा पण नाही. चालले पण ते. नाही दिलं मला. काय ऐकलं हे बुटा आहे का चप्पल आहे तेच कळ ना. श्रीखंडपुरी गेलं ना वायाला. गेलं ना. अरे यार 2 घास खाल्ले असते श्रीखंडपुरीचे. आता भिकाराला द्यावं लागणार. शेंगाचं
काय झालं असेल साधारण जावई? पाऊस आला. पाऊस तर पार गेला राव, आता काहीच नाही. पावसाचा काही संबंधच नाही राहिला आता. नाही तिकडं ते तिथं डोंगरावरून येतो. मला वास आलाय मातीचा. काय सांगतो, मला नाही म्हणाला वासो. हो कानाबरोबर नाक पण गेला वाटतं. बसा. हा नाही म्हणजे वास इना झालाय ना. हा ते तपासून घ्या, लय डेंजर असतं ते. तसं नाही हो, तसं नाही. म्हणजे काय पावसा बिसाचं वातावरण नाही आहे, तुम्ही निघू शकता. चला निघा म्हटलं. ओ गप्पा बसा. श्रीखंडपुरीच्या आशेनं का होईना पाहुणा परत आलाय ना. नाही श्रीखंडपुरी खायला येतोय मी इथं, आम्हाला काय मिळत नाही. काय नाही श्रीखंडपुरी आपण खात नसतो अजिबात. आणि सकाळीच दाबून नाश्ता करायचा. हो म्हणजे काय दुसऱ्याच्या घरात खाण्याचा प्रश्नच येत नाही ना. उगाच दुसऱ्याच्या घरी जायचं, आपला गाचा खायचं. कशाला ते कुणी सांगितलं. आपलं छानपैकी घरातल्या घरात जेवायचं. म्हणजे घरात काय जेवायला मिळत नाही आपल्याला, पुऱ्या बिऱ्या असतोय. आण हात धुतले त्यांनी. तुला काय चिकनपुरी खायला हात धुतले होय. घ्या. हे अशी पुरी देतात होय. अहो ते तांबडे बाबांचा ना भंडारा होता, तर ह्यांनी जाऊन ते घेऊन आले. त्यांना कळलं ना तुम्ही येणार आहे म्हणून लगेच गेले होते. सकाळी एकदम सकाळीच गेलो राजू, तुमच्यासाठी लाईनीत उभं राहिलो. रात्री बनवलं ते ना, मी सकाळी घेऊन आलो. रातचं बनवलंय आलोय. ते खाणं कुठं आहे. अगं बाई दुसरं द्रोण ना असं काय करते का? नाही काय नाही बघितलं पुऱ्या. बघितलं का? तुम्हाला सांगितलं होतं ना लक्ष ठेवा म्हणून. हे माणसाचं ना संसारात जरा म्हणून लक्ष नाहीये. आता चाटलं ना ते मांजरीने, चाटलं ना तरी म्हणत होती लक्ष ठेवा. नाही पण आता हा काय करणार आहे? खा रे. पडले. काय चालू आहे? काही नाही करत तुम्ही या. काही नाही करत. मी आहे या. काही नाही करत ते. काही नाही करत. या चावल नाही चावत नाही. मी आहे ना. हा हे मांजरानं चाटलंय की मांजराने हिकडचं चाटलं, हिकडचं चांगलं आहे ना. जावं ये ना. हा मग जाऊ मग इकडचं चाटलंय, तुम्ही इकडचं खा. नको मला शिरकणी. मांजरानं चाटलंय. याच्या बरोबर मग तुम्हाला शेंगदाण्याची चटणी देऊ का, तेल टाकून? नका काय नका. शेंगदाण्याची चटणी याच्या पुरी बरोबर खात्यात कोण. नुसती पुरी खातो मी. काय हे काय नुसते 4च पुऱ्या. जावई अरे 1-7 लोकांना वाटून खाल्ल्याच्या कथा आहेत आपल्या पुराणात. आणि त्याला काय होतं, घ्यायचं आपलं प्रत्येकाने एक घ्या रे पुराणात. थांबा की उष्टी केली दिली अशी उष्टी केली. तुम्ही घ्या ना, तुम्ही घ्या. ही कुठली पुरी आली आहे? अरे ही कुठली पुरी आहे. तांबड्या बाबांचा प्रसाद आहे. हा. शेवपुरी. अरे यार अरे ही वा मस्त ढेकर बिकर द्या. मस्त बढिया. खाऊन ढेकर देऊ. हा वा बाद झालं. हा इथे मांजरीनं चाटलेलं श्रीखंड देत मला. एवढं भाजी देत आहे मला. अरे पाहुण्याचं काय मानपान आहे का नाही. जावं आहे का कोण आहे मी. नाही आता मी थांबणार नाही. चाललो आता. काय चूक झाली सांगा ना राव आमच्या. तुम्ही मला लग्नात काय बोलला होता. काय बोललो? लग्न लागलं की बुलेटची चावी तुमच्या हातात. बोललो मग लग्न होऊन एवढे दिवस झाले, कुठं आहे बुलेटची चावी. हे बघा जावई, आम्ही शब्द फिरवणार नाही. परिस्थिती गरीब आहे घरची, पण शब्द दिला ना दिला. तुम्हाला बोललो ना बुलेटची चावी तुमच्या हातात दिल. थोडासा उशीर झाला जावई, समजून घ्या. परिस्थिती गरीब आहे, पण हे बघा शब्द नाही सोडणार. हे घ्या बुलेटची चावी. अरे खुश ना. अरे खरंच केलं का. झालं तुमच्या मनासारखं. म्हणजे काय. आता तुम्ही निघा पटकन, आमच्या पुरीला सांभाळतो आम्ही. नाही असं कसं. आता जाणार तर जोडीनच जाणार आम्ही. काय आहे का नाही. लास्टी म्हणजे काय. अगं बुलेटची चावी म्हणजे काय, तुला वाटलं काय. अरे आम्ही काय उगाच आहे का. काय
काय झालं जावई हो. काय शोधताय हे टाकायचं असतं का नाही ते हा काय हे टाकायचं असतं का नाही हा ते हे बुलेटची चावी हा बुलेट कुठं आहे चावीला बुलेट चावीला ते नाही चावी इथं आहे का नाही हा 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 ही चावी आहे का नाही हा हा मग ही जिथं टाकायची आहे ती बुलेट कुठं आहे चावीला नाही नाही तसं नाही कळतंय का रे तुला काय काय समज हा हा ही चावी आहे का नाही हा, हा. ही ज्याच्यामध्ये टाकायची असती हा हा ती बुलेट कुठं आहे चावीला बरोबर तुला डोक्यावर पडलाय का हा ही चावी आहे का नाही तुम्ही मला दिली का नाही ही चावी हा, हा. हा आहे का नाही चावी का नाही चावी हा ही ज्याच्यात टाकायची असती हा चावीला बुलेट कुठं आहे चावीला अरे तुला अक्कल आहे का नाही का हा अरे बुलेट कुठं आहे बुलेट आहे ना चावीला ही चावी आहे का नाही हा. त्याची बुलेट कुठं आहे चावीला आहे ना अरे टू व्हीलर कुठं आहे आपलं कुठं बोलणं झालं टू व्हीलरचं म्हणजे तुम्ही म्हणला बुलेटची चाबी द्या मी बुलेटची चाबी दिली मग बघितलं नाही का तुम्ही नीट काय अहो हे चाबी आणि याला ही बुलेट आहे बघा बुलेटची मग हे बुलेटची चाबी हे ठरलं होतं आपलं अरे यार. मग शब्द पाळला का नाही आपण ही चावी हा बुलेट मग बुलेटची चावी हा तुमच्या काय मंडळी, मजा आली की नाही? आम्हाला सुद्धा खूप मजा येते तुमचं मनोरंजन करताना, तुम्हाला हसवताना. असंच हसवण्यासाठी आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.